उपवासाला तोच भगर किंवा तो खिचडी खाऊन जर वैताग आला असेल आणि काही गोड खायचं असेल तर असे गुलाबजामुन नक्कीच करा। रताळ्याचे गुलाबजामुन मी आज बनवलेले आहेत, तर बघू शकता किती छान झालेले आहेत। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप सोपी रेसिपी आहे। तर रताळे छान स्वच्छ धुवून घेतले, वाफवून घेतलेले आहेत आणि याची साल काढून घेणार आहे। साल काढून घ्यायची आणि हे मॅशरनी मॅश करून घेणार आहे। मॅश करून घ्यायचं, छान एकजीव करून घ्यायचं, हे छान चुरून घ्यायचं आणि यामध्ये दूध पावडर टाकली आहे, 2 चम्मच दूध पावडर टाकली। जेवढी बसेल तेवढी याच्या दूध पावडर टाकायची आणि छोटे छोटे असे इथे गुलाबजामुन आपण तयार करून घेणार आहे आणि एका साईडला पाक पण करून घेणार आहे। तर पाक 1 कप साखर घेतली आहे, त्यामध्ये 1 कप पाणी टाकलं आणि पातळ असा इथे आपण पाक करून घेणार आहे। तर इथे विलायची पावडर टाकली पाकामध्ये आणि गरम तेलात आपण हे गुलाबजामुन तळून घेणार आहे आणि बघू शकता आपण हे छान गोल्डन रंगावर इथे तळून घ्यायचे आहेत आणि खूप झटपट ही रेसिपी होते। तर या सोमवारी तुम्ही नक्की करून बघा। श्रावण सोमवार चालू आहेत, तर गोड खायची जर इच्छा असेल उपवासाला तर हे रताळ्याचे गुलाबजामुन नक्की करून बघा। आणि हे पाकामध्ये टाकून घेतले आहेत आणि छान 1-1.5 तास हे पाकात ठेवायचे आणि छान हे गुलाबजामुन तयार होतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।